नमस्कार मित्रांनो, आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होता की एसएससी सीजीएलचं नोटिफिकेशन कधी येईल आणि फायनली हे नोटिफिकेशन आलेलं आहे. यामध्ये एकूण ज्या काही वॅकन्सी आहेत त्या 14,000 पेक्षा जास्त देण्यात आलेल्या आहेत. जरी वॅकन्सी 14,000 पेक्षा जास्त देण्यात आलेल्या असतील तर ह्या वॅकन्सी शेवटपर्यंत म्हणजे की ज्यावेळेस ह्या वॅकन्सी भरून घेण्यात येतील तोपर्यंत 17,000च्या आसपास ह्या वॅकन्सी गेलेल्या असतील. तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती या नोटिफिकेशन बद्दल जाणून घेणार आहे की यासाठीचं क्वालिफिकेशन काय देण्यात आलेले, त्याचबरोबर एज लिमिट काय आहे, त्यानंतर आपल्याला अप्लाय कशा पद्धतीनं करायचं, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघण्यासाठी विसरू नका. आपल्याला एसएससी सीजीएलचं जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला अप्लाय करण्याची तारीख 9 जून पासून या ठिकाणी इथं देण्यात आलेली. 9 जून पासून आपण अप्लाय करू शकता, तर 4 जुलै पर्यंत आपल्याला अप्लाय करता येणार आहे. ओके. यामध्ये जर कोणाला काही करेक्शन वगैरे करायचे असतील, फॉर्म मध्ये काही चूक वगैरे जर झालेली असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला इथं सुविधा देण्यात आलेली आहे. तर ती 9 जुलै ते 11 जुलैच्या मध्ये आपण इथं करेक्शन करू शकतो. त्यासोबत सोबत जे विद्यार्थी काही करेक्शन करणार आहेत त्यांना काही एक्स्ट्रा फी जे काय तर या ठिकाणी इथं द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर यांच्या जे काही एक्झाम डेट आहेत टियर फर्स्टची सीबीटीची वनची जी काही एक्झाम आहे तर ही होणार आहे 13 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या मध्ये. त्याच्यानंतर टियर सेकंडची जी काही एक्झाम आहे तर ती होणार आहे डिसेंबर 2025 मध्ये. तुम्हाला जर काही फॉर्म भरता वेळेस काही अडचणी आलेल्या असतील तर यासाठीचा हेल्पलाईन नंबर सुद्धा इथं देण्यात आलेला आहे. आणि हा टोल फ्री नंबर जो काही तर आहेत, तुम्ही यावरती जाऊन तुमची जी काही चौकशी आहे किंवा तुम्हाला जे काही अडचणी असतील तर त्या तुम्ही तिथं विचारू शकता. त्याचबरोबर लवकरात लवकर यासाठी अप्लाय करा, कारण शेवटी एखाद्या वेळी जी काही तर वेबसाईटला प्रॉब्लेम येतो, वेबसाईट हँग मारते किंवा ती व्यवस्थितरित्या जी काही तर तिथे चालत नाही. तर तुम्ही लवकरात लवकर यासाठी अप्लाय करावं. यामध्ये बघा की वॅकन्सी दोन पद्धतीच्या आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये वॅकन्सी कोणकोणत्या दोन पद्धतीच्या आहेत तर एक आहेत ग्रुप बी आणि दुसरे आहेत ग्रुप सी. अशा या दोन पद्धतीच्या वॅकन्सीज आपल्याला इथं देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये एक्झॅक्टली वॅकन्सीज आपल्याला किती देण्यात आलेल्या आहेत तर ते बघा 14,582 एवढ्या वॅकन्सीज देण्यात आलेल्या आहेत. हे इन्क्रीज होऊन साधारणतः 17,000 पर्यंत जे काही तर वॅकन्सी शेवटपर्यंत या ठिकाणी भरून घेण्यात येतील. की प्री एक्झाम्स असेल म्हणजे टियर फर्स्ट टियर सेकंड हे झाल्याच्या नंतरच्या ज्या काही वॅकन्सी अपडेट होतील त्यांच्याकडे तर त्या टोटल 17,000 पर्यंत इथं वॅकन्सी जातील. यावेळेस जे काही नोटिफिकेशन आहे हे साधारणतः खूप मोठं या ठिकाणी आपल्याला इथं बघायला मिळते. आणि याच्यामध्ये नवीन ज्या काही दोन पोस्ट आहेत त्या सुद्धा ऍड करण्यात आलेल्या आहेत. एकूण आता 37 पोस्ट ज्या काही आहेत तर यामध्ये आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. ग्रुप बी आणि ग्रुप सी मिळून एकूण 37 पोस्ट यामध्ये आहेत. ओके. तर आता यामध्ये बघा की ज्या आपल्याला ग्रुप बीच्या पोस्ट देण्यात आलेल्या आहेत तर ह्या ग्रुप बीच्या पोस्ट या ठिकाणी असिस्टंट सेक्शन ऑफिसर आहेत. आणि या साईडला आपल्याला नेम ऑफ पोस्ट देण्यात आलेले. त्याच्याबरोबर इकडं मिनिस्ट्री देण्यात आलेली की कोणत्या मिनिस्ट्रीमध्ये आपलं वर्क साधारणतः असेल, कोणत्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला इथं वर्क करायचंय. त्याच्यानंतर इकडं ग्रुप बी आणि ग्रुप सी यानुसार इथं देण्यात आलेले. त्यानंतरची एज लिमिट आहे. ग्रुप बी साठीची जी काही एज लिमिट आहे ती कमीत कमी 18 वर्ष ते जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंतची इथं एज लिमिट आपल्याला देण्यात आलेली. यासाठीचा जो काही पे स्केल आहे, या ज्या काही पोस्ट आपल्याला इथे देण्यात आलेल्या आहेत यांच्यासाठीचा कमीत कमी 44,900 आणि जास्तीत जास्त 1,42,400 असा या ठिकाणी आपल्याला इथे देण्यात आलेला आहे. यामध्ये ह्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत की ज्या असिस्टंट सेक्शन ऑफिसरच्या असतील, त्यानंतर असिस्टंट इन्स्पेक्टरच्या असतील, या ठिकाणी इन्स्पेक्टर जो की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मधला आहे. तर ह्या वेगवेगळ्या पोस्ट ज्या काय आहेत तर इथं देण्यात आलेल्या आहेत ज्या की ग्रुप बी मधल्या आहेत. त्याचबरोबर ग्रुप बी मध्ये अजून ह्या काही पोस्ट आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर याचं सुद्धा एज जे काही आहे तर ते 1830 याच दरम्यान इथं देण्यात आलेले आहे. त्यानंतर याच्यामध्ये ग्रुप सीच्या ज्या काही पोस्ट आहेत या ग्रुप सीच्या पोस्टसाठी इथे 18 ते 27 वर्षापर्यंतची एज लिमिट देण्यात आलेली. आता आपण जर बघितलं ओपन कॅटेगरी मधलं हे एज लिमिट आपल्याला इथं देण्यात आलेले कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 27 वर्ष. पण जर तुम्ही ओबीसी मध्ये येत असाल तर तुम्हाला 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. म्हणजे ज्या ठिकाणी 27 वर्ष वय देण्यात आलेले तिथं 30 वर्षापर्यंत ओबीसी मधले कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. एससी एसटी मधले जे काही आहेत तर त्यांना 5 वर्षाचं रिलॅक्सेशन असेल. त्याचबरोबर ज्या पोस्टसाठी 18 ते 30 वर्ष या ठिकाणी एज लिमिट देण्यात आलेले आहे. ओबीसी मध्ये जर असेल तर 3 वर्षाचं रिलॅक्सेशन मिळेल आणि एससी एसटी मध्ये जर असेल तर 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आपल्याला इथं देण्यात आलेलं आहे. म्हणजे की 35 वर्षापर्यंत ज्यांचं एज लिमिट आहे जे की एससी एसटी कॅटेगरीमध्ये येतात ते सुद्धा इथं अप्लाय करू शकतात. ओके. तर आता याच्यामध्ये पोस्टल असिस्टंटच्या असतील या सुद्धा वॅकन्सी ज्या काय आहेत तर इथं देण्यात आलेल्या आहेत. टॅक्स असिस्टंट असतील, त्याच्यानंतर सब इन्स्पेक्टर
सेंट्रल ब्युरोमध्ये असतील नार्कोटेक्समध्ये, ते सुद्धा इथं देण्यात आलेले मिनिस्ट्री ऑफ फायनान्समध्ये असतील, तर ह्या पोस्ट आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलेल्या आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सी मधल्या. त्याचबरोबर एज लिमिटबद्दल इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर तुमचं एज जे काही कॅल्क्युलेशन आहे त्याच्या एक्झॅक्टली डेट ज्या काही त्या सुद्धा इथं देण्यात आलेल्या आहेत, तर त्या तुम्ही नोटिफिकेशनमध्ये इथं बघू शकता. त्याच्यानंतरचं जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपल्याला काय लागणार आहे, शैक्षणिक पात्रता साधारणतः. तर यामध्ये वेगवेगळ्या पोस्टसाठी जे काही आहेत, तर वेगवेगळं एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथं सांगण्यात आलेले. ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर जे काही असतील, तर यांच्यासाठी बॅचलर डिग्री कोणत्याही याच्यामधली चालेल, एनी ग्रॅज्युएट या ठिकाणी अप्लाय करू शकता. पण तुमचं 12वीला जे काही आहेत, तर तुम्हाला 60% मार्क असणं आवश्यक आहे आणि मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट या ठिकाणी इथं असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ज्यांची बॅचलर डिग्री आहे स्टॅटिस्टिक मधून, त्यांसाठी 12वीला 60% मार्क किंवा मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट नसेल तरी सुद्धा या ठिकाणी इथं चालणार आहे. त्याच्यानंतर स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड सेकंडची जी काही पोस्ट आहे, तर याच्यासाठी स्टॅटिस्टिक हा सब्जेक्ट आपल्याला बॅचलर डिग्रीला असणं आवश्यक आहे. या ठिकाणी जे काही 3ही वर्ष आहेत, या 3ही वर्षाला हा सब्जेक्ट आपल्याला असणं आवश्यक आहे. त्याच्याबरोबर बाकीच्या ज्या काही पोस्ट आहेत त्या सगळ्या, या 2 पोस्ट सोडून जर आपण बघितलं, तर बाकीच्या सगळ्या पोस्टसाठी जे काही, तर कोणत्याही शाखेचा पदवीधर इथं अप्लाय करू शकतो. यांच्या ज्या काही पोस्ट बाकीच्या देण्यात आलेल्या आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे पोस्टल असिस्टंट असेल किंवा बाकीच्या ज्या काही पोस्ट आहेत, यामध्ये कोणत्याही शाखेचं पदवीधर अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतरची फी जी काही आहे, तर ती साधारणतः आपल्याला इथं किती देण्यात आलेली आहे मित्रांनो, तर जे ओपन कॅटेगरीमध्ये आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये येतात मेल कॅन्डिडेट, यांच्यासाठीच फक्त ₹100 फीस देण्यात आलेली. बाकी एससी एसटी मध्ये असेल, वुमेन्स असतील, यांच्यासाठी कुठल्याही पद्धतीची फीस जे काही आहेत तर इथं देण्यात आलेली नाही. हा, काही लोकांनी फॉर्म भरला, फॉर्म भरल्याच्या नंतर तुमचे एक्झामची जी काही फीस आहे ती भरण्यासाठी यांनी 1 दिवस जो काही आहे तर एक्स्ट्रा इथं देण्यात आलेला आहे. 5 जुलैपर्यंत ही एक्झाम ची फी जी काही आहे तर आपण ती इथं पेड करू शकता. ओके. त्याच्यानंतर बघा की सेंटर कोणकोणते असतील, विशेषतः महाराष्ट्रातले जे काही सेंटर आहे ते कोणकोणते असतील, तर छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर अमरावती, त्यानंतर जळगाव, कोल्हापूर, नांदेड, पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक, हे सेंटर जे काही आहेत तर महाराष्ट्रामधले आपल्याला इथं देण्यात आलेले आहेत. तर हे सेंटर तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. जी सिटी तुम्हाला जवळ पडते ती सिटी तुम्ही या ठिकाणी इथं निवडू शकता आणि त्यांचे सेंटर कोड सुद्धा तुम्हाला या ठिकाणी इथं समोर देण्यात आलेले आहेत. त्यानुसार तुमच्या जी कोणती जवळ असेल तर ते सेंटर तुम्हाला निवडता येणार आहे. आपण WR मध्ये या ठिकाणी जे काही तर इथं येतो, वेस्टर्न रिजन मधला जो काही पार्ट आहे त्या पार्टमध्ये आपण इथे येतो. यांची वेबसाईट सुद्धा आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघा यांची एक्झाम कशा पद्धतीने असेल, तर टियर फर्स्ट आणि टियर सेकंड अशा पद्धतीने यांची एक्झाम या ठिकाणी इथं होणार आहे, की टियर फर्स्ट आणि टियर सेकंड मध्ये. तर टियर फर्स्टचा जो काही सिलेबस आहे तर तो आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलेला आहे, किंवा एक्झाम पॅटर्न जो काही आहे तर तो आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये रिझनिंगचा पार्ट असेल, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, याचे 25 क्वेश्चन असतील, यासाठीचे आपल्याला 50 मार्क इथे देण्यात आलेले. त्यानंतर जनरल अवेअरनेसचा पार्ट या ठिकाणी इथं देण्यात आलेला आहे, की तो 25 क्वेश्चन याच्यात असतील आणि आपल्याला 50 मार्क इथे देण्यात आलेले. क्वांटिटी ॲप्टिट्यूडचा पार्ट या ठिकाणी इथं म्हटलेला आहे, तर तो येतो 25 क्वेश्चन आणि 50 मार्कसाठी. त्याच्यानंतर इंग्लिश जे काही आहे तर याचे 25 क्वेश्चन येतील आणि इथं 50 मार्कसाठी देण्यात आलेले आहे. 1 तासाचं टायमिंग जो काही आहे तर या पेपरसाठी आपल्याला इथे देण्यात आलेलं आहे. टियर फर्स्टसाठी जे कॅन्डिडेट हँडिकॅप वगैरे आहेत त्यांच्यासाठी 20 मिनिट जे काही तर इथं एक्स्ट्रा देण्यात आलेलं आहे. ह्याच्यासाठीची निगेटिव्ह सिस्टम सुद्धा आहे, ती आहे 0.5 ची, कारण एक क्वेश्चन जो काय आहे तर तो 2 मार्कासाठी, म्हणजे 1/4 एवढी निगेटिव्ह सिस्टम आपल्याला इथं देण्यात आलेली आहे. त्यानंतर जर बघितलं तर टियर सेकंड येते, तर टियर सेकंड मध्ये साधारणतः यांनी सेक्शन वेगवेगळे केलेले आहेत. ओके, सेक्शन वाईज इथं पेपर होणार आहे. पेपर सेकंडच असेल, याच्यामधला पेपर फर्स्ट असणार आहे टियर सेकंड मधला. टियर सेकंड मध्ये सेक्शन फर्स्ट आपल्याला इथं देण्यात आलेला आहे, तो 2 तास 15 मिनिटाचा या ठिकाणी इथं असेल. आणि त्याच्यानंतर सेक्शन सेकंड जो काही आहे तर तो एक 15 मिनिटाचा आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये सेक्शन फर्स्ट मध्ये जर बघितलं तर मॅथमॅटिक्सचा पार्ट येतो, त्याच्यानंतर रिझनिंगचा पार्ट येतो. यांचे मॅथमॅटिक्सचे 30 क्वेश्चन आपल्याला असतील आणि त्याचबरोबर रिझनिंगचे सुद्धा 30 क्वेश्चन असतील. असे एकूण 60 क्वेश्चन आपल्याला यामध्ये देण्यात आलेले आहेत आणि यांचा एक जो काही क्वेश्चन असेल टियर सेकंडचा तो 3 मार्काचा असणार आहे, म्हणजे एकूण 180 मार्क यासाठी असतील आणि इथे 1 तासाचं टायमिंग आपल्याला देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड सेक्शन मध्ये जर बघितलं, सेकंड याच्यामध्ये फर्स्ट मधला सेक्शन, तर याच्यामध्ये इंग्लिश येते,
आणि यासाठी 45 क्वेश्चन असतील. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेससाठी 25 क्वेश्चन असतील. असे एकूण 70 क्वेश्चन या ठिकाणी असतील. इथे टोटल जे काही मार्क आहेत ते आहेत 210. एक क्वेश्चन जो काही तर 3 मार्कासाठी इथं आपल्याला देण्यात आलेला आहे. यामध्ये हा जो काही टायमिंग आहे तर तो सेमच आपल्याला या ठिकाणी इथं राहणार आहे. 1 तासाचा यांचा टायमिंग इथं असेल. त्याच्यानंतर जर बघितलं तर याच्यामध्ये सेक्शन 3 देण्यात आलेला आहे. तो असेल कॉम्प्युटर बेसवरती जी काही टेस्ट आहे तर ती कॉम्प्युटर नॉलेजची एक आपली टेस्ट होईल. इथं 20 क्वेश्चन त्याचे असतील. त्याचबरोबर त्याच्यासाठी 60 मार्क देण्यात आलेले. यासाठी सेक्शन 3 आणि 4 मिळून जे काही आहे तर आपल्याला 15 मिनिटचा टायमिंग या ठिकाणी इथं देण्यात आलेला आहे. आणि इथं सेक्शन 2 मध्ये 15 मिनिट असतील. याच्यामध्ये डेटा स्पीड आपला चेक होईल. म्हणजे की ज्याला आपण डेटा एंट्री ऑपरेटरसाठी असेल किंवा आपला जो काही टायपिंगचा स्पीड आहे तर तो या ठिकाणी इथं चेक केला जाणार आहे. तर त्यासाठीचे कुठलेही मार्क वगैरे जे काही तर त्यांनी इथं आपल्याला देण्यात आलेले नाहीत. त्याच्यानंतर ज्यांचं स्टॅटिस्टिक हा सब्जेक्ट आहे की जे ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरसाठी या ठिकाणी अप्लाय करतात ते किंवा स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटरसाठी अप्लाय करतात ते, तर या पोस्टसाठी आपला पेपर सेकंड या ठिकाणी होणार आहे स्टॅटिस्टिकचा असलेला. तर हा 100 मार्काचा पेपर जो काही आहे, सॉरी 100 क्वेश्चन याच्यामध्ये असतील आणि यासाठीचे 200 मार्क जे काही तर आपल्याला देण्यात येतील. इथं 2 तासाचा टायमिंग जो काही तर यासाठी देण्यात आलेला आहे. हा पेपर आपला जो काही असेल तर तो सेपरेट या जे लोक स्टॅटिस्टिकचा सब्जेक्ट या ठिकाणी त्यांचा असेल तर त्यांच्यासाठीचा हा पेपर सेपरेट राहणार आहे. यामध्ये सिलेबस साधारणतः कशा पद्धतीचा असेल तर रिझनिंगचा जो काही सिलेबस आहे तो आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलेला आहे की ज्याच्यामध्ये अॅनालॉजी असेल, सिमिलॅरिटी असेल, त्यानंतर इमेजेस बेसवरती क्वेश्चन असेल, कोडिंग डिकोडिंग असेल, अल्फा न्यूमेरिक सिरीज असेल, पझल सिटिंग या बेसिसवरती जे काही तर हे क्वेश्चन्स आपल्याला इथं विचारण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेसचा जो काही पार्ट आहे तर तो सुद्धा इथं देण्यात आलेला आहे. हिस्ट्री असेल, त्यानंतर जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी या बेसिसवरती जे काही क्वेश्चन्स आहेत तर ते आपल्याला इथं विचारण्यात येणार आहे. त्याच्यानंतर क्वांटिटी ॲप्टिट्यूडचा पार्ट आपल्याला इथं देण्यात आलेला आहे की जो अरिथमेटिक असेल, ॲडव्हान्स मॅथ असेल, या 2 पार्टमध्ये जो आपण डिव्हाईड केलेला आहे त्या पद्धतीने इथं आपल्याला विचारण्यात येते. ओके. त्यानंतर इंग्लिशचा जो की ग्रामर बेसवरचा पार्ट असेल तो सुद्धा इथं बेसिक इंग्लिशच्या याच्यावरती विचारण्यात येईल. त्यानंतर जर बघितलं आपण तर यामध्ये काही पोस्टसाठी जे काही आहे तर फिजिकल टेस्ट या ठिकाणी इथं होणार आहे. फिजिकल टेस्ट असेल किंवा मेडिकल टेस्ट असेल तर ह्या पोस्ट साधारणतः आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलेलं आहे की सेंट्रल एक्साइजमध्ये इन्स्पेक्टर असतील त्यासाठी इथे जे काही आहे तर ही फिजिकलची टेस्ट होणार आहे. ओके. त्याचबरोबर याचा फॉर्म वगैरे आपल्याला कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे त्याबद्दलची माहिती सगळी काही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे काही तर देण्यात येईल. अप्लाय करता वेळेस फॉर्म जो काही आहे तर एकदम काळजीपूर्वक अप्लाय करा. कारण की त्यामध्ये जर काही चूक जर असेल तर पुढे आपल्याला नंतर मग प्रॉब्लेम होतो जॉइनिंगच्या वेळेस. त्यामुळं फॉर्म भरता वेळेस स्वतः बसा. स्वतः हा जो काही फॉर्म असेल तर तो फिलअप करा. तुम्हाला काही अडचणी असतील तर हेल्पलाईन नंबर वेबसाईटवरती तुम्हाला तिथे देण्यात आलेला आहे. तर तुम्ही त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांना जे काही तर काही तुमचे प्रश्न असतील तर विचारू शकता. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.